मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा विषय आहे महावितरणच्या एम्प्लॉई पोर्टलद्वारे ऑनलाईन ट्रान्सफरसाठी रिक्वेस्ट कशी भरायची ती, आणि तेही मोबाईलद्वारे। बऱ्याच लोकांच्या अशा सूचना होते की मोबाईलवर एम्प्लॉई पोर्टल आजकाल ओपन होत नाही, तर त्याच्यासाठी आपण आता मोबाईलद्वारे करून दाखवत आहोत। सगळ्यात अगोदर आहे ना, डेस्कटॉप जो मोड आहे ना त्यातून बाहेर यायचं आहे। नॉर्मल मोडवर घ्या मोबाईल, त्यानंतर आपला ID पासवर्ड टाका, त्यानंतर OTP येईल, नंतर या पद्धतीचा इंटरफेस दिसेल। या ठिकाणी आता आपल्याला परत डेस्कटॉप मोडवर जायचं आहे। म्हणजे डेस्कटॉप मोडमधून बाहेर यायचं, ID पासवर्ड टाकायचा, पुन्हा डेस्कटॉप मोडवर जायचं आणि आता ॲप्लिकेशन आपलं दिसेल, जे आपल्याला भरता येईल। आपल्याला भरायचं आहे ट्रान्सफर रिक्वेस्ट, आपण त्यावर आता क्लिक करतो आहे। सगळ्यात अगोदर हे सांगेल, याच्या अगोदर सिस्टमला आपल्या नावानं असलेले सगळेच्या सगळे ॲप्लिकेशन हे आता डिलीट झालेले आहेत, त्यामुळं नवीन ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे। हे बघा, सगळे जुने ॲप्लिकेशन हे कॅन्सल झालेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आणि हे आता न्यू ॲप्लिकेशनला आपल्याला इथं क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आपला नवीन ॲप्लिकेशनचा फॉर्म या ठिकाणी ओपन होतो। याचे काही भाग आहेत। हा पहिला भाग आहे बघा, हा आहे एम्प्लॉई डिटेल्स। यामध्ये काय आहे, आपलं नाव, CPF नंबर, आपलं जन्मतारीख, आपलं पद, कुठे काम करतो ते, कधीपासून त्या ठिकाणी आहे, सिस्टममध्ये आपलं रिटायरमेंट कधी होणार आहेत, टोटल कंपनीत किती वर्ष झाले, या सगळ्यांची माहिती आपल्याला इथं दिलेली आहे। यासोबतच काही ACBचा ट्रॅप वगैरे झाला होता का, किंवा कुठली कारवाई झाली होती का, यासंबंधीची सुद्धा माहिती आहे। आणि ही माहिती आपल्याला व्हेरीफाय करायची आहे मित्रांनो। आता याच्यात सुरुवातीला अजून एक गोष्ट सांगेल की दोन ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत बघा। एक आहे आपण आहोत त्या ठिकाणीच आपल्याला काम करायचं आहे, म्हणजे जर आपण लाँग स्टेमध्ये आलो असेल तर। आता ह्यातलं एक ऑप्शन माझ्यासाठी ओपन झालेलं नाही, कारण मी लाँग स्टेमध्ये येत नाही। परंतु जी मंडळी लाँग स्टेमध्ये आहे, म्हणजे ॲडमिन बदलीसाठी पात्र आहे, त्यांच्यासाठी हे वरचं ऑप्शनसुद्धा ओपन होईल। मग त्यांनी त्यांच्या त्या ठिकाणी राहण्याने कंपनीसाठी होणारा फायदा काय आहे, तर त्यासाठी त्या गोष्टी मेन्शन करायच्या। त्याशिवाय ज्यांचा मुलगा 12वीला आहे, किंवा जे फिजिकली हँडिकॅप आहे, किंवा ज्यांना रिटायरमेंटला फक्त 2 वर्षाच्या आत रिटायरमेंट आहे, असे लोकंसुद्धा त्याच ठिकाणी राहण्यास प्राधान्य देऊ शकतात। म्हणजे होणारी बदली थांबवायची असेल तर वरचा ऑप्शन निवडा, आणि बदली हवी असेल तर खालचा ऑप्शन ट्रान्सफर रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर बदली म्हणून ते ऑप्शन निवडायचं आहे। त्याच्यानंतर हा जो एम्प्लॉई डिटेल्स म्हणून जी काही सगळी माहिती आहे ती सगळी बरोबर आहे का, हे सुद्धा आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे। त्यामध्ये एक ऑप्शन आहे, जर ती माहिती चुकीची असेल तर तिला करेक्शन करायचं आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी सांगू शकतो। तर त्याचंही ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे। आता समजा माझी माहिती सगळी बरोबर आहे आणि आपल्याला ट्रान्सफर बदलीसाठी आपण ॲप्लिकेशन करतो आहे, म्हणून आपण काय करूया, ट्रान्सफर रिक्वेस्टला क्लिक करूया आणि माहितीची जी काही व्हेरीफाय आपल्याला करायचं आहे, माहिती क्लिअर असल्याचं या ठिकाणी नमूद करायचं आहे। म्हणून आपण आता हे इथलं एक ऑप्शन आपण देणार आहोत। हे दोन ऑप्शन आपण या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर खाली आपली अथॉरिटी येते, आपलं ॲप्लिकेशन कुणाकडे जाणार आहे त्यांचं नाव येतं, त्यांचा CPF नंबर येतो, आणि त्यानंतर खाली सेव्ह हे बटन आहे। हे सेव्ह बटन हे आपण या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला डेटा सेव्हड सक्सेसफुल। आता हे काय झालं मित्रांनो, आपलं फक्त पहिलं पेज अर्थात एम्प्लॉई डिटेल्स आपण व्हेरीफाय केलेलं आहे। यानंतर हे दुसरं पेज आपल्यासाठी ओपन होणार, दुसरं होणार, तिसरं होणार। दुसरं आहे ट्रान्सफर रिक्वेस्ट डिटेल्स, तिसरं आहे अपलोड डॉक्युमेंट्स, आणि चौथं बटन आहे सबमिट ॲप्लिकेशन। आता हे टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायचं आहे। आपण ट्रान्सफर रिक्वेस्ट डिटेल्समध्ये आता आपण जाणार आहोत। तर या ठिकाणी आपल्याला हे सुरुवातीला भरायचं आहे की आपली ट्रान्सफर आउट ऑफ झोन करायची आहे का विदिन झोन करायची आहे पण आउट ऑफ सर्कल आहे, किंवा विदिन सर्कल आहे पण आउट ऑफ डिव्हिजन आहे। आपल्या आपल्या पदानुसार आपल्याला ही ऑप्शन ओपन होणार आहे। आता आपण माझ्यासाठी जस्ट ट्राय म्हणून मी इंटर सर्कल विदिन सर्कल हे ऑप्शन निवडलं आहे। मित्रांनो एक लक्षात घ्या, 3 ऑप्शन आपल्याला हे भरावेच लागतात, त्याशिवाय ॲप्लिकेशन सबमिट होत नाही। म्हणजे माझ्याकडून तरी झालं नाही, तुमच्याकडून झालं तर आनंद आहे, तशी कॉमेंट तुम्ही करा। पण 3 ऑप्शन तुम्हाला निवडायचे। त्यानंतर निवडायचं ते म्हणजे ग्राउंड ऑफ रिक्वेस्ट। त्याच्यात कॅटेगरी 1 आहे, कॅटेगरी 2 आहे, कॅटेगरी 3 आहे, आणि कॅटेगरी 4 आहे। तर नंबर 1 कॅटेगरीमध्ये काय, सिरियस जे आजार आहेत, गंभीर आजार किंवा हँडिकॅप असणं, ते पण 40% वरती, या 2 कॅटेगरीसाठी सिरियल नंबर 1 कॅटेगरी 1 आहे। कॅटेगरी 2 मध्ये 2 वर्ष रिटायरमेंटला बाकी आहेत, किंवा मुलगा 12वीला आहे, अशा लोकांनी ॲप्लिकेशन करायचे। कॅटेगरी 3 मध्ये तुम्ही नक्सलाइज एरियामध्ये आहेत,
किंवा कॅटेगरी 4साठी मग पती पत्नी एकत्रीकरण असेल किंवा मेडिकल ग्राउंड आहे परंतु सिरियस नसलेलं मेडिकल ग्राउंड आहे किंवा इतर कारणं, ती या पद्धतीची आपल्या हिशोबाने आपण कारण निवडायचे. आता मी काय केलं आहे, कॅटेगरी हे बघा 1साठी गंभीर आजार दिलं आहे, 2साठी सेवानिवृत्ती किंवा पाल्य 12वीला आहे आणि कॅटेगरी 4मध्ये इतर कारणं आहेत. 3 नंबरची कॅटेगरी याच्यात शो झाली नाही, परंतु 3 नंबरच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा हार्डवर्क जे आहे किंवा तुमचं फ्लाईंग स्क्वॉडमध्ये काम करणं किंवा नक्सलाइज एरियामध्ये डोंगराळ भागात काम करणं या गोष्टी त्यामध्ये आहेत. आता हे पहिलं जर ऑप्शन घेतलं आपण बघा तर सिरियस आजार, आणि एक लक्षात घ्या प्रत्येक आजारासंबंधी योग्य उचित डॉक्युमेंट्स कारणं आपल्याला सादर करायची आहेत. चुकीची आणि बनावट डॉक्युमेंट सबमिट करू नका, सगळ्यांना विनंती आहे. त्यासोबतच जर आपण गंभीर आजार घेतो तर तुम्ही स्वतः एम्प्लॉई हा आजारी आहे किंवा त्याच्यावरती अवलंबित असलेला व्यक्ती आजारी आहे, या दोन्हींचे ऑप्शन म्हणजे उत्तर आपल्याला मागितलेली आहेत. सोबतच कंपनीच्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये तुम्ही उपचार घेतला आहे का, त्याला येस किंवा नो जे आहे ते करायचं आहे. त्यासंबंधीची डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची आहे. आणि इतर जर असेल, समजा आता हे सिलेक्ट कॅटेगरी स्पोर्ट्स वर्किंग असेल तर ते कॅटेगरी 3साठीचं जे मी म्हटलं होतं त्याही गोष्टी याच्यामध्ये आहे. जर एकदा भरायला घेतल्यानंतर समोर सगळ्या गोष्टी समोर येणारच आहे. तर या पद्धतीनं आपण हे भरून घ्या. आणि आता हे समजा आपण भरलं, यानंतर आपण आता पुढे जाऊया. तर आपलं दुसरं पेज आता कंप्लीट झालं आहे. आता आपलं तिसरं पेज येतं आहे बघा, ते म्हणजे डॉक्युमेंट अपलोड डॉक्युमेंट्स. तर यामध्ये एक गोष्ट आहे ते म्हणजे जे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे ते 5 MBच्या आतील असावं आणि फक्त PDF स्वरूपातीलच असावं. JPG किंवा इतर फॉर्मॅटमधलं डॉक्युमेंट्स एम्प्लॉई पोर्टल सपोर्ट करत नाही. तर तसे डॉक्युमेंट्स आपण त्याची कॅपॅसिटी कमी करून रेडी करून ठेवा. आता आपण एक डॉक्युमेंट अपलोड करून बघतोय जस्ट ट्रायल म्हणून. तर बघा डॉक्युमेंट आपलं अपलोड झालेलं आहे. डॉक्युमेंट अपलोड झालं हे आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. त्याच्यासोबतच मित्रांनो एक गोष्ट आहे ती म्हणजे आता सबमिट ॲप्लिकेशन शेवटच्या टप्प्याला आपण आलेलो आहे. सध्या आपण एकच डॉक्युमेंट अपलोड केलं, त्यासंबंधीची सगळी डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायची आहे. आणि हे बघा, हे पूर्ण बारकाईने वाचून घ्या. यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. माझ्याकडून चुकीचं डॉक्युमेंट जर अपलोड झालं असेल, ते चुकीचं असेल किंवा भविष्यात बनावट असल्याचं सिद्ध झालं तर माझा नियंत्रण अधिकारी किंवा कंपनी मला देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. या पद्धतीचं हे आहे. आणि दुसरं तिथं बघा एक प्रिव्ह्यू म्हणून बटन आलेलं आहे. जे डॉक्युमेंट आपण अपलोड केलं किंवा आपला कसा ॲप्लिकेशन फॉर्म भरला गेलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. हे बघा, आपण आता त्याची PDF डाउनलोड केली आणि ती आपल्याला या ठिकाणी पाहता येते. याच्यात वाचून घ्या, काही चुकीचं वाटलं पुन्हा रिटर्न जा आणि जी असलेली चूक आहे ती दुरुस्त करण्याची आपल्याला या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली. जर बरोबर असेल नक्कीच आपण गेट OTP या ऑप्शनवर जाऊन फायनल OTP सबमिशनसाठी रिक्वेस्ट देऊ शकतो. या पद्धतीने रिक्वेस्ट दिल्यानंतर OTP येतो. तो OTP या बॉक्समध्ये टाका आणि फायनल सबमिट बटन क्लिक करा. आपलं ॲप्लिकेशन हे सबमिट होऊन जाईल. मित्रांनो, यावर्षी किती बदल्या होतील या बाबतीतली गाईडलाईन्स नव्यानं देण्यात आलेली नाही. मागच्या वर्षीच्या परिपत्रकात जेवढ्या टक्क्याने बदल्या होणार असं जाहीर केलं होतं तेवढ्या टक्क्यानं याही वर्षी बदल्या होणार आहेत. बदल्याच्या संबंधाने महावितरण कंपनीकडून 2015 साली काढण्यात आलेलं सर्क्युलर नंबर 514 मागच्या वर्षाचं बदलीचं सर्क्युलर किंवा मध्यंतरी एक 657 नंबरचं सर्क्युलर आलं होतं ते, या सर्व सर्क्युलरची एकत्रित PDF फाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन सगळी सर्क्युलर्स उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तिथून ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या पद्धतीने आपले अर्ज करा. बदली इच्छुकांना खूप खूप शुभेच्छा.